ही नाही लोकांच्या बायाच्या डिलिव्हऱ्याच्या मध्ये बाया मेल्या ज्यावेळेस रस्ता नव्हता गुडघे खाली खड्डे होते. हा मग आता खड्डे नाहीत, हा? आता रस्त्याला खड्डे नाहीत. आता पुन्हा भरतील की कधी कधी भरणार? आज भिषणानं आले, दुसऱ्या पक्षात गेले म्हणून गावात आलेत. ते देशमुखाच्या ह्याच्यात 25 वर्षापासून आहेत. ते 25 वर्षापासून त्यांनी काय केलंय? गावाचं आणलाय रस्ता अर्धवट सोडून दिलाय. त्यांच्या प्रधानमंत्री कोणत्या ह्याच्यातून सांगितल्या सडक योजना बघा, ती तुम्हीच बघा, केलेला आहे अर्धवट आहे रस्ता. म्हणून आता 75 वर्ष उलटून गेले. 35 माझा ऐका तुम्ही, 35 वर्षाखाली मुंडे साहेबांनी इथं रोप ठरवलंय. खंडोबाच्या मंदिराचा फंड आणखी वरी दिसणार झालं की पण रोपटं नाही, आज फळाला आलंय. कुठं फळाला हे त्यांच्या रोपासाठी कामखेड 100% प्रत्येक वेळेस प्लस आहे. प्लस असून भाजपच्या कार्यकर्त्याने काय कार्यक्रम केलाय ते तुम्ही बघा. आज भाजप सत्ता, ऐका एक मिनिट घेतो. आज भाजपची सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. तुमच्या गावातलं एक असं ठोस कारण सांगा मला, ठोस विकास जी भाजपच्या काळात झालाय सांगा मला. आता मी त्यांनाही विचारतो की काय झालं. खंडोबाच्या मंदिराचं परत मंदिरावर आले तुम्ही. मंदिरामध्ये मी सांगतो फंड दिलेले काय कुठं काय फंड रस्त्याला असतो. तुम्ही कुठली एक बाजू धरू नका, मला क्रॉस करू नका, दोघांना क्रॉस करा. दोघालाही क्रॉस करतोय आम्ही. अहो तुमच्या गावातली आम्ही स्मशानभूमी बघितली तिकडं. झुडपात स्मशानभूमी असते का? बोर्ड लावलाय तिथं. तुमच्या गावाल्यांनीच लावला वाटतं. बोर्ड गावाल्यांनीच लावला. हाताचे बोट सारखे नसते, कुणी कसा असते कुणी कसा असते, एक गंध लावायचा असते, कुणी कसा असते, कुणी म्हणजे तुमच्या म्हणण्याने विकास झाला गावचा भरपूर असं ना? तुमच्या म्हणण्याने गावचा विकास झाला कामखेडला सांगा मला. नारळ फोडायला काँग्रेसच्या पक्षात कधी? अहो 5 वर्षाखाली. काँग्रेसच्या काळात वैजनाथ दादा असेल, भिषणाना असेल, ह्यांचे फंड असतील, ह्यांना म्हणजे मानच वर करू दिली नाही ह्या काँग्रेसवाल्यांनी. आता करतील मानव का? माना 101% करतील. पहिल्यांदा आमदार वैजनाथ दादा आले, नारळ फोडूनच गेलेत, परत आले नाहीत. नंतर दुसऱ्या क्रमांकाला भिषणाना आले, ते पण नारळ फोडून गेलेत. पुन्हा धीरज भैया देशमुख आलेत, नारळ फोडून गेलेत. आप्पा आलेत, नारळ फोडून गेलेत. बाकीचा विकास कुठलाच नाही. नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतकचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास. आपण संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये फिरतोय. जिल्ह्यात आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालाय आणि आता निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला की नेते मंडळी मात्र गावात येत आहेत. पण गावचा विकास गावातल्या गावातच राहिला आहे. 5 वर्ष झाले की गाव दिसतंय, अशा पद्धतीची एक भूमिका दिसते तुम्हाला. आत्ता ज्या गावामध्ये आहे ते गाव म्हणजे कामखेडा सर्कल आहे, मोठं गाव आहे. 5-6 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे. आणि आता तुम्हाला माझ्या पाठीमागे एक बॅनर दिसत असेल, ते बॅनर आपण एकदा हे दाखव. बॅनर काय? कामखेडा सर्कल जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजे कामखेडा गावात येणारे सर्वपक्षीय उमेदवार यांच्या नेत्यासह रेणापूर कामखेडा व बिटरगाव कामखेडा दोन्ही रस्त्यांनी गावात येत असताना तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये फिरत असताना मुख्य रस्त्यावर तालुक्याची इतर ह्याच्याबद्दल आता सगळं बॅनर वाचून दाखवण्यापेक्षा एक सांगतो तुम्हाला. ह्यांचं या गाववाल्यांचं असं म्हणणं आहे, गाववाल्यांचं म्हणण्यापेक्षा ह्या बॅनरचं असं म्हणणं आहे की गावात येताना दोन्ही रस्त्याला तुम्हाला खड्ड्याचा सामना करावा लागत असतो. गावात येताना तुम्हाला खड्डे मात्र जास्त दिसत आहेत. विकास ह्याच्याहून लक्षात येतो की कसं असतं की आपला घराची जी कळा आहे ती अंगण सांगत असतं आणि त्याच घराची कळा म्हणजे कामखेडा गावची कळा जी आहे ते रस्ता सांगत असतो. आम्ही 4 व्हीलरमध्ये आलो आहे. येत असताना आम्हाला किती किलोमीटर बाबा गाव का हे 7 किलोमीटर रेणापूरपासून हे गाव आहे. 7 किलोमीटरमध्ये आम्हाला यायला जवळपास 45 मिनिट आम्हाला या कामखेड्यामध्ये यायला लागलेत. मी लातूरहून 15 किलोमीटरमध्ये फक्त आणि फक्त लयतले 10 ते 15 मिनिटांमध्ये लातूरहून रेणापूर पोहोचलो आणि तिथून मला इथं पाऊण तास लागला. ह्याच्याहून लक्षात येतं की गावचा विकास किती अतिशय सुंदर झालेला आहे. इथं याच्या अगोदर जी होती भाजपची सत्ता होती, भाजपमध्ये त्यांनी बराच वर्ष इथं काम केलेलं आहे आणि कामखेडचं ही सगळी परिस्थिती मी दाखवतोय. बाबा तुम्ही कामखेडच्या? मी माझं शेत आहे इथून 5 फरला. मी पडलोय आणि मी काठीवर आलो आज. माझं वर्ष 65 आहे, 65 वर्ष वय आहे. मी ह्या रोडनं येताना पडतोय, पडलो. मी माझा ऍडमिट आहे दवाखान्यात. ही काठीवर येऊन आता कस तरी चाललोय. मला एक ऐका ना, तुमचं वय झालंय, कामखेडा मोठं गाव आहे, असं राजकारण करावं का गावात? माधरचोदनी राजकारण करावं का? विकास काय झाला कामखेडचा? काय विकास? गोरगरिबाचे घर उठविणे, गोरगरिबाच्या शेतातलं पाणी काढणे, गोरगरिबावर अन्याय करणे, ही फक्त सोय आहे गावात. बाकी सोय नाही दुसरी गावात.
नाही 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 अजिबातच नाही आता गरीबाचं घर काढणार काढणार हा नेते येतात की आता नियती याच्यात की त्यांच्या मायला हम्म. हा तरी आज येऊ दे विकास की. नाही हा शिव्या देणं फार म्हणजे आहे पण शिव्या नाही, हे तुमची- शिव्या नाहीत. तुमची तुमची आम्ही हे समजू शकतो की- त्यांनी महागातली निवडून येऊन आमच्यावर मजा केली हा. हा आणि आमच्या गोरगरिबाचे घर काढायचे का हा ह्याच्याकरता तुम्हाला निवडून दिलं होतं का निवडून दिलं 50 वर्ष झालं सोसायटी आहे माधर चोतकड मला सोसायटी नाही सोसायटी साहेब नाही. नाही, का तुमची नाही भावना- तुमची भावना मी का ओळखतो. नाही तुम्ही कामखेडचे का का सोसायटी नाही मला? काय झालं कामखेडचा विकास काही जमीन नाही का? कामखेडचं दोनदा रोडला बजेट आलेलं परत गेलो का बरं गेलो गोरगरिबाला गावच्या अन्याय सरपंचानी हम्म, दादागिरी होऊ दिली या नाही. गावात हम्म, हम्म, हम्म. शिवोपाशी 40 फुटाचा रोड ठरलं होतं तर शिवोचं न ऐकता 60 फुटाचा रोड व्हावा म्हणून ही पुन्हा सरपंच गेले सरपंच शिवोकडे गेले शिवो आले इथं जाग्यावर स्पॉटवर 60 फुटाचाच रोड व्हावा मग जे अवेलेबल आहे ते गावासाठी ठीक होता पण ते 80 लाख रुपये बजेट परत गेलं रिटर्न लय झाले एक किलोमीटरचा मधला 1 किलोमीटरच्या बस पण फार वाईट विकास झालाच नाही विकास झालाच नाही गावातला झाला का गावाचा गावाचा झाला का? गावाचा सुद्धा काही नाही काहीच नाही झालं काही नाही. होय बाबा कुठं इकडे इकडे या. आम्ही काय तुम्हाला काय कुठं लांबवर घेऊन जाणार नाही तर गावातले कामखेडचे जाऊ का कामखेडचेच ना झाला विकास गावचा विकास कुणी केला आणि कुणी केला नाही हे हा. सांग त्यांना काय झाला विकास सांगा कुणी केला सांगा की कुणी केला विकास भाजपच्याच काळात झाला विकास काय झालं ही विकास हा? ही विकास असा दाखवा. ही नाही लोकांच्या बायाच्या डिलिव्हऱ्या मध्ये बाया मेल्या ज्यावेळेस रस्ता नव्हता गुडघे खाली खड्डे होते हा हा मग आता खड्डे नाही तर हा? आता रस्त्याला खड्डे नाही तर आता पुन्हा भरतील की कधी हा? कधी भरणार रस्त्याचे खड्डे 2022 या इकडे काय झालं 5 वर्षे गुले डॉक्टर इथं जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून दिलेले भाजपचेच होते त्यांनी काय रस्त्याचं काम केलं नाही त्यांनी आणलेलं करू दिलं नाही सांगायचं गावानं अडवले का नागरिकांना अडवले का हे म्हणाले ह्याच्या अगोदरचा रस्ता तुमच्या नेते मंडळाने एकूणमेकाला अडविलं तुम्ही तुमचा प्रश्न गावाच्या जनतेवर काढतात का हा गावाचा काय विकास आहे श्रीधर अप्पाजी गुडेच्या काळात दवाखाना झाला त्याचे 2 वेळेस बिल उचलून खाल्लेत दवाखान्याचे हाय दवाखाना इथं आहे दवाखाना त्याच्यात जाऊन या डॉक्टर बस येत नाही म्हणते डॉक्टरचा जीव मुठीत धरून डॉक्टर तपासणी करतोय बाहेर ती बी बाहेर? मध्ये तर दवाखान्यात बसू शकत नाही हा, हा. पडाय झालेला आहे दवाखाना ह्याच्यापेक्षा काय सांगायचं आता रस्त्याचं तर तुम्ही बघितलेच नाही आम्ही रस्त्याचं मग ह्याच्यापेक्षा सांगण्याची काही गरज मग नाही हे म्हणतात- आज हा. आज बेशनानं आलेत दुसऱ्या पक्षात गेले म्हणून गावात आलेत ती देशमुखाच्या ह्याच्यात 25 वर्षापासून आहेत ते 25 वर्षापासून त्यांनी काय केलंय गावाचं आणलाय रस्ता अर्धवट सोडून दिलाय त्यांच्या प्रधानमंत्री कोणत्या ह्याच्यातून सांगितल्या सडक योजना बघा ती तुम्हीच बघा केलेला आहे अर्धवट आहे रस्ता त्यांच्या गुत्तेदाराला 2 इंच टाकलेला माल ती गेला निघून ती किती दिवस राहील भारताला स्वातंत्र्य म्हणून आता 75 वर्ष उलटून गेले तर 75 माझं ऐका तुम्ही 35 वर्षाखाली मुंडे साहेबांनी इथं रोप रवलंय खंडोबाच्या मंदिराचा फंड आणखी वरी दिसणार झालं की पण रोपट नाही आज फळाला आलंय कुठं फळाला हे त्यांच्या रोपासाठी कामखेड 100% प्रत्येक वेळेस प्लस आहे प्लस असून भाजपच्या कार्यकर्त्यानं काय कार्यक्रम केलाय हे तुम्ही बघा मान्य आहे काँग्रेसचं सोडून द्या काँग्रेसला मायनस आहे आपल्याला पक्षाशी काही संबंध नाही आम्हालाही पक्षाची काय घेणं देणं काही घेणं देणं आम्ही जनतेसाठी आम्ही गावासाठी जायला यायला भाजपनं काय केलं हे दाखवून द्या भाजपनं होय मुंडे साहेबांना केलंय हा, मुंडे आम्ही साहेबांनी. म्हणतो ना त्यांनी केलं म्हणून त्यांच्या मागे होतात आतापर्यंत त्यांच्या मागच बराच काळ गेला गावात कमीत कमी 60 ते 70% मतदान आणखीनही भाजपलाच पडतंय भाजपला मला एक मग सांगा ऐका, कोण आहेत ते घुले असं- कोण आहेत घुले होते म्हणे इथं काय केलं घुले जिल्हा परिषद सदस्य काय होते केलं त्यांनी त्यांनी महादेव मंदिराची तिथं लाईटची व्यवस्था केली आता एक त्यांनी- माझा एक प्रश्न आहे का हां. मंदिर हा विकास नसतो मूळता मूलभूत हे बघा, मूलभूत- मंदिर हा मंदिराला लाईट मंदिर हा दिली. विकास हा. नसतंय हा. पण मंदिराच्या परिसरात हा. उजेड राहणं ही तर विकास आहे का नाही मग गल्लीत उजेड नाही ना मंदिरापाशी उजेड कोण असून काय म्हणलं करणार तुम्ही? कोण म्हणलं गल्लीत नाही ह्या व्यक्तीच्या शेतापाशी तुम्ही रस्ता जाऊन बघा पाणी आलेलं पूर्ण नदीचं गाव शेतात ह्यांच्याच? जात ह्या व्यक्तीच्या बाबा, शेतात हे- जातंय शेतात तिथं रोड नाही पूल नाही इकडे या बाबा असं पूल नाही इकडे पूल नाही तुमचं बी घेतो हा. कमीत कमी 40 वर्षाखाली रस्ता झालेला आहे 5 एकर मध्ये 40 वर्षाखाली बिटरगाव ते बिटरगाव बाबा, हे ऐका. सरपंची आधी पाईपलाईन काढायच्या मागून घे रे, मागून घे ना तू पण. हा. पाईपलाईन काढायच्या माझ्या उदगीर रस्ता. माझ्या वाळ का काढला हा
ही सांगायचं शासनानं त्याच्या पिण्याकरता पाणी आणि आढळला जाऊन वाल दिला होता मला. आता तुम्ही ह्यांनी तुमचं का बोला. काढला? आता ऐका तुम्ही आज भाजप सत्ता ऐका एक मिनिट मी घेतो आज भाजपची सत्ता दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. तुमच्या गावातलं एक असं ठोस कारण सांगा मला, ठोस विकास जी भाजपच्या काळात झालाय सांगा मला. आता मी त्यांनाही विचारतो की तुझं काय झालं. खंडोबाच्या मंदिराचं परत मंदिरावर आले तुम्ही. मंदिरामध्ये मी सांगतो आता फंड दिलेले काय कुठं काय फंड रस्त्याला असतो. तुम्ही कुठली एक बाजू धरू एक नका, बाजू मला धरत क्रॉस करू नका, विकास- दोघाला क्रॉस करा. दोघालाही क्रॉस करतोय आम्ही. हा. अहो तुमच्या गावातली आम्ही स्मशानभूमी बघितली तिकडं हा. झुडपात स्मशानभूमी असते का? स्मशानभूमीला जागाच नाही तर काय आहे. ती सुद्धा द्या म्हणावं एका गावच्या चारी बाजूला मातकबर लोक आहेत त्यांना तुमचं म्हणा म्हणणं आहे, मंदिर- दान करा मंदिर- एखादा तुमचं म्हणणं आहे कुंटा. मग. हा? कुठेही राहू द्या. हा? कुणी एखादा कुंटा दान करा म्हणा. यायला जायलाच रस्ता नाही, यायला जायलाच रस्ता नाही. तिथे जात रस्त्याचं बाबा इकडे या. रस्त्याचं काय झालं बरं जाऊ द्या. रस्त्याचं काय झालं? उदगीर कळंब रस्ता 2022 ला हा, थांबा, ह्यांचं घेतो. ज्या वेळेस काँग्रेसमध्ये विषयनाना होते हा, मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये हा. ती रोड कंप्लीट केला ज्याची कॅपॅसिटी 25 टनाची आहे तिथं 40 टनाची वाहनं गेल्यास रस्ता राहील कसा? म्हणजे जास्त पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं हा? आहे. जास्त पाहिजे होतं बजेट त्याला. बजेट नाही हा. तुमची क्वालिटीच नाही त्या रस्त्याची. क्वालिटी आहे. तुमचा आहार आहे 2 भाकरीचा, 5 भाकरी खाल्ल्यास राहताल का तुम्ही? म्हणजे रस्त्याला तुम्ही समर्थन करताय. हा? रस्त्याला समर्थन हो. करताय. रस्ता चांगला आहे. अहो, रस्ता चांगला नाही कशाने खराब झाला? हा म्हणजे जाणे येण्यानं खराबच होतो. जाण्या नाही मग त्याला दुरुस्त बी करावं लागतं एखादं की. वाहन आहे एक 10 टनाचा आहे, हा. 10 टन जाण्यासाठी. बरं आता आता जाऊ भिसेनाना इकडे आले. आपण धरूयात की भिसेनाना इकडे आले. भिसेनाना ह्याच्या अगोदर कधी आले होते जे तुमच्या गावात काम खेळला सांगा मला. नारळ फोडायला काँग्रेसच्या पक्षात कधी? अहो 5 काँग्रेसच्या वर्षाखाली. काळात हा वैजनाथ दादा असेल, भिशेनाना असेल, ह्यांचे फंड असतील, हा. ह्यांना म्हणजे मानच वर करू दिली नाही ह्या काँग्रेसवाल्यांनी. काँग्रेसवाल्याने आता करतील मानव हा? का? माना 101% करतील. हा हा पहिल्यांदा आमदार वैजनाथ दादा आले, नारळ फोडूनच गेलेत, परत आले नाहीत. नंतर दुसऱ्या क्रमांकाला बिशेनाना आलेत, ते पण नारळ फोडून गेलेत. पुन्हा धीरज भैया देशमुख आलेत, नारळ फोडून गेलेत. आप्पा आलेत, नारळ फोडून गेलेत. बाकीचा विकास कुठलाच नाही. कुठंच नाही. 70 वर्षाखाली कळंब ते उदगीर रस्ता आहे, त्याचा फक्त 1 किलोमीटरचा इथं भांडरवाडीपासून मध्ये अंतरातला रोड राहिलेला आहे. ते 30 ते 40 वर्षापासून ही काय सगळं सरकार झोपी गेले का? इकडल्या शेतकऱ्याला इकडे येतात नाही, इकडल्याला तिकडे जातात बोर्ड नाही. लावलाय तिथं. पानगावला तुमच्या गावाल्यांनीच लावला वाटतं ना? 25 किलोमीटरचा बोर्ड फेरा गावाल्यांनीच लावला. लावला. हाताचे बोट सारखे नसते, कुणी कसा असते, कुणी कसा असते, एक गंध लावायचा असते, कुणी कसा असते, कुणी म्हणजे regular तुमच्या देतात. म्हणण्याने हा? विकास झाला गावचा भरपूर. असं ना तुमच्या म्हणण्याने गावचा विकास झाला. मामाच्या म्हणण्याने आहे की गावचा विकास झाला. त्यांना वाटतं की मी त्यांना क्रॉस चांगला झालेला असता. कितीही त्यांना वाटतंय मी क्रॉस. बाबा आता मी घेतो तुमचं. मी लागते हा आम्ही घेतो लागते घेतलो का नाही आता परत? समाज कुणाच्या कुत्र्याची होऊ देत नाही. नाही मी तर घेतोयच तुमचं. ऐकलं का? बरं, हा. आता मी काही 65 वर्षांनी राहतो चौकात. काही जणांना वाटतंय सगळ्याचे काही जणांना पिकं वाटतंय की आम्ही एकच बाजू घेतोय. तर ज्याला मी जमीन नमूद नाही, सांगतोय हा ज्याला जमीन नाही त्याला सोसायटी आहे सोसायटी. आणि मला जमीन आणून सोसायटी नाही का? आता मी तुमचं मत मांडलं. कारण आता समाजाच्या आवाजानं. आता माझं मत हा. मांडू द्या. माझं मत मांडू द्या का थोडंसं. दिलं नाही ती? मी तुमच्यासाठी झालोय. माझं मत मांडू द्या. आता बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत आम्ही सध्या लातूर जिल्ह्यामध्ये फिरतोय. आम्ही एखादा विकास दाखवला, आम्ही एखादा खड्डा दाखवला, आम्ही तिथली नाली दाखवली की आम्हाला हे सांगितण्यात येतं की तुम्ही एका पक्षाचं बोलताय, तुम्ही एका पक्षाच्या बाजूने धरताय. बाबा तुम्ही कुठले पक्षाचे नाहीत ना? पक्षाचे नाहीत. चेअरमन आहे. काय झाला गावचा विकास? विकास काय असेच खटे खोटे आहेत. खड्डे कुठे? पडलो का नाही मी? पाठीवर आलो का नाही? बाबा 10 वर्षांना असंच खड्डे येतात. ऐका ना, ऐका मित्र आहे ती. ऐका